आदरणीय अर्जुन दादा, प्रभाकर पाटील, भागवत भाऊ, सईद दादा, दिलीप भाऊ आणि संजीव भाऊ व उपस्थित समस्त तालुकावासी, खरं बघायला गेलं तर लखलखणाऱ्या सूर्यमालेची लाली आपण विशद करू शकत नाही साहेब, आणि चमकणाऱ्या चंद्रम्याची चमक आणि त्याची शीतलता देखील विशद करता येत नाही. तर मला सांगा, हजारो पानांचं वाचन करून त्यावर कोरलेल्या लाखो शब्दांची उंजळ पिऊन ज्यांनी आपल्या ह्या देशाची सुरक्षितता संविधानाच्या माध्यमातून त्या भीमराव रामजी आंबेडकरांनी आपल्याला मिळवून दिलेली आहे. मग धर्मनिरपेक्षता, लोकशाही, सार्वभौम गणराज्य या पंचरत्नातून आपल्याला सौख्य आणि आनंद ज्यांनी मिळवून दिलेला आहे, त्या बाबासाहेबांच्या संविधानाचं महत्त्व देखील माझ्यासारखा सामान्य माणूस हा विशद करू शकत नाही. मी अनुमती देतो सगळ्यांकडनं की साहेब आपण जाऊ शकता. धन्यवाद. पण तरी बोललं पाहिजे, कारण संविधान आहे 26 नोव्हेंबर 2025 हे वर्ष आहे. मित्रांनो, खरोखर सोपं नव्हतं. आजचं युग हे गुगलचं आहे. दिलीप दादा, एखादा प्रश्न जर आपल्याला अडला, शब्दाचा अर्थ नाही लागला, तर गुगलवर जातो माणूस, इंटरनेटवर जातो, लगेच शब्दाची उकल होते. मला सांगा, हजारो पुस्तकं वाचणं होते हो, ऐरा गैराचा खेळ नव्हता अर्जुन दादा. हजारो पुस्तक, काही जण म्हणतात कॉपी पेस्ट केलं का? अरे हिंमत लागते हजारो पुस्तक वाचून लाखो शब्दांचा अर्थांची उकल घेऊन. काही जण म्हणतात आयर्लंडचं घेतलं, अमेरिकेचं घेतलं, पोलंडचं घेतलं किंवा अमेरिकेचं घेतलं. अरे घेतलं, पण तिथं जे होतं तिथल्या त्या भूभागानुसार होतं, आणि अभ्यास करावा लागेल ना की तिथल्या भूभागानुसार तिथं कुठल्या गोष्टीची अनुकूलता होती, त्या गोष्टीचा अभ्यास करून इथल्या भूभागाला, इथल्या संस्कृतीला कुठल्या गोष्टी अनुकूल आहेत याचं अध्ययन केल्यानंतर त्यातल्या काही गोष्टी केल्या, त्यात अमेंडमेंट केलं. साधारणतः मला असं वाटतं 3 वर्षाला 12 दिवस कमी, म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागलेला आहे. कितीतरी पानांचं, जवळजवळ 250 पानांचं मला असं वाटतं संविधान आहे, आणि त्या संविधानानंतरच आपण आज हा मोकळा श्वास घेऊ शकतो आहे. पण सोबतच आजच्या दिवशी मला असं वाटतं प्रभाकर भाऊ की मी आभार EZ खोब्रागडे सरांचे देखील मानेल, कारण संविधान तर आलं होतं आपल्या वाट्याला. 26 नोव्हेंबरला आपण तो साजरा देखील करतो, परंतु हे संविधान देशातल्या कान्याकोपऱ्यातल्या लोकांना कळलं पाहिजे. प्रत्येक पान तर ते वाचू शकत नाही, परंतु प्रस्तावना अशा पद्धतीने अधोरेखित केलेली आहे, मांडलेली आहे की ज्या प्रस्तावनामध्ये मला असं वाटतं MP पाटील सर पूर्ण सार संविधानाचा अधोरेखित केला जातो. आणि म्हणून खोब्रागडे सरांनी जो एक आंदोलन केलं असं वाटतं मला, जे नागपूरचे CO राहून चुकलेले जिल्हा परिषदेचे, नंतर ते IAS अधिकारी देखील राहून चुकले होते, त्यांच्या ह्या उठावाला, आंदोलनाला यश आलं. आणि मला आनंद वाटतो आदरणीय नगराध्यक्ष साहेब की आपली जी भूमी आहे महाराष्ट्राची, ही संतांची कर्मभूमी आहे, डॉक्टर बाबासाहेबांची कर्मभूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आणि सावरकरांची आणि डॉक्टर हेडगेवारांची कर्मभूमी आहे. आणि ह्या कर्मभूमीला संधी मिळाली की ह्या कर्मभूमीमध्ये, म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 26 नोव्हेंबर 2005 रोजी पहिल्यांदा संविधान दिवस साजरा झाला. दुसरा आनंद मला असं वाटतं की 2014ला जेव्हा NDAचं सरकार आलं मावशी, तेव्हा माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आजच्या दिवसाला पूर्ण देशामध्ये अधोरेखित केला जात आहे आणि आनंदाने साजरा केला जातोय. मला असं वाटतं ते वर्ष होतं 26 नोव्हेंबर 2015, ज्या दिवशी पूर्ण देशामध्ये हा संविधान दिवस म्हणून आपण साजरा करतो. द्वापार युगामध्ये कर्णाने आपले कवच कुंडल देऊन टाकले होते, परंतु ह्या युगामध्ये ते कवच कुंडल संविधानाच्या माध्यमातून माझ्या बाबासाहेबांना अंगीकृत केले आणि संविधानाच्या रूपाने आपल्या सगळ्यांना आणून दिले. आणि म्हणून आपण आज समता, समरसता आणि एक भावनेने जगत आहोत. सोपा विषय नव्हता. खरं खेद वाटतो मला नगराध्यक्ष साहेब की बाबासाहेबांसारखं व्यक्तिमत्व होतं. माझा स्वार्थ भाव आहे की मला असं वाटतं कुठंतरी चुकल्यासारखं की कदाचित बाबासाहेब एकदा तरी आपल्या देशाचे प्रधानमंत्री व्हायला पाहिजे होते, आणि ती बुद्धिमत्ता, ती गुणवत्ता आणि ती योग्यता त्यांच्यामध्ये होती. पण एवढं भीमकाय पराक्रम करून घेतला हो, कोणाच्यानं शक्य नव्हतं. संविधान लिहून घेतलं गेलं, सगळं झालं, पण 51ला माझ्या बाबासाहेबांना लोकसभेत पोहोचता आलं नाही. याचं दुःख आणि शल्य मला वाटतं माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला राहील, कारण तो माणूस कदाचित या देशाचे प्रधानमंत्री असते तर आज तो उंच भरारी घेतलेली आहे, पण उंच भरारी घ्यायला आपल्याला 75 वर्ष गजिबो थांबावं लागलं, मोदीजींची वाट पाहावी लागली. तर याच्या आधीच आपण उंच भरारी घेतली असती. ठीक आहे, असो, विधीला ते मान्य होतं. आज अनेकांना प्रश्न पडला असेल की आम्ही गमछे घालून इथं का आलेलो आहे.
तर आदरणीय दादा, या प्रांगणामध्ये तहसील कचेरीच्या मावशी अनेक पक्षकार वेगवेगळी गमछे घालून आलेली आहेत. त्यांनी आंदोलनं केलेली आहेत, मोर्चे केलेली आहेत, उपोषणं केलेली आहेत, प्रशासनाला धारेवर देखील धरलेलं आहे. परंतु तरी देखील ते निश्चिंतपणे वावरताय आणि पुढचं पाऊल टाकताय. यामागचं एकमेव कारण असेल ते म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं संविधान. कारण संविधान नसतं तर हे गमछे केव्हाच जमा झाले असते जितू भाऊ. आणि म्हणून हा सर्व पक्षीय जवळजवळ मला म्हणायला हरकत नाही की इथं आम्ही आणण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे की या सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे ते बाबासाहेबांच्या या संविधानामुळे दिलेलं आहे. मी इतकं बोलेल, अधिक यावर बोलणार नाही, पण मी विनंती करेल की आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला, आपल्या लेकराला हे संविधान कळलं पाहिजे. त्याला समानता, समरसता, न्याय हे कळला पाहिजे. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, तर प्रत्येक धर्माचा आदर हे बाबासाहेबांनी मांडलेला आहे, त्याला कळलं पाहिजे. लोकशाही तिथं पुटप केलेला एक शब्द आहे, म्हणजे काय, तर लोकांनी लोकांसाठी लोकांकरता स्थापन केलेलं राज्य म्हणजे लोकशाही, हे सगळ्यांना कळलं पाहिजे. हे जेव्हा सगळ्यांना कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने माझा अखंड भारत उंच भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, मी गीतेवर आपलं आयुष्य व्यतीत करणारा एक मनुष्य आहे, परंतु माझ्या गीतेवर विश्वास ठेवला गेला पाहिजे. गीतेचं महात्म्य हृदयात जपलं गेलं पाहिजे. हे महात्म्य मला ज्यांनी जाणीव करून दिले ते बाबासाहेबांच्या संविधानाने करून दिलं. त्यामुळे माझ्या हृदयामध्ये पहिली मानवंदना मी जर कोणाला देत असेल तर त्या संविधानाला देतो आणि दुसरी मानवंदना माझ्या भगवद्गीतेला देतो. इतकं बोलतो आणि माझ्या शब्दांना स्वल्पविराम देतो. जय संविधान, जय संविधान. अतिशय चांगल्या प्रकारे साहेबांनी